नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी, निराधारांसाठी, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी, दिव्यांगांसाठी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी आहे। आता सर्व समस्या सुटणार आहेत। म्हणजेच कोणत्या तर सरकारी कार्यालयात तुमची जी काही कामे अपूर्ण होती, तुम्हाला काही कामे करायची होती आणि ती पूर्ण झालेली नाही, वर्षानुवर्षे ती प्रलंबित आहे, तर शासनाने मोठा निर्णय घेतलेला आहे। लोकसेवा पंधरवडा राबवण्यात येणार आहे। 28 एप्रिल रोजी लोकसेवा दिन साजरा करण्यात येणार आहे। त्या दिवसापासून ते 12 मे पर्यंत हा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे। त्या कालावधीत सर्व सरकारी कामे पूर्ण होणार आहे। कोणतीही फाईल ही अपूर्ण राहणार नाही, याच्या सर्व सूचना या ठिकाणी सरकारने दिलेल्या आहे। त्या संदर्भातला नवीन जी आर आलेला आहे। सर्वांना या ठिकाणी अधिसूचना काढण्यात आलेली आहे। त्याविषयी सविस्तरपणे माहिती आपण बघूया की कोणकोणती सरकारी कामे या ठिकाणी या कालावधीत पूर्ण होणार आहे, ते सविस्तरपणे पुढील जी आर मध्ये बघूयात। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की हा जी आर या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। दिनांक 28 एप्रिल 2025 ते दिनांक 12 मे 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याबाबत महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग 23 एप्रिल 2025 रोजीचा हा जी आर आहे। मित्रांनो, सर्वसामान्य जनतेची कामे विहित कालावधीत व्हावीत याकरिता राज्य शासनाने सन 2015 मध्ये आपले सरकार सेवा पोर्टल सुरू केले। त्या माध्यमातून जनतेची कामे विहित कालावधीत म्हणजे कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे। तथापि सदर पोर्टलचा आढावा घेतला असता मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता संबंधित नागरिकांचे अर्ज सक्षम अधिकाऱ्याकडून विहित कालमर्यादेत निपटारा होत नसल्याचे निदर्शनास येत आहे। मग 2022-23 या वर्षी सेवा पंधरवडा महिना राबवण्यात आला होता। शासन परिपत्रक काय आहे ते बघूया। या ठिकाणी सांगितले की 28 एप्रिल 2025 ते दिनांक 12 मे 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा राबवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। सेवा पंधरवडा कालावधीत खाली नमूद केलेल्या संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या दिनांक 25 एप्रिल 2025 रोजी प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहीम निपटारा करणे अपेक्षित आहे। आपले सरकार सेवा पोर्टलवर अर्ज प्राप्त झाले असतील, महावितरण पोर्टल, डीबीटी पोर्टल, नागरी सेवा केंद्र, सार्वजनिक तक्रार पोर्टल, विभागाच्या स्वतःच्या संकेतस्थळावरील प्रलंबित अर्ज, सर्व अर्जांचे निपटारा करणे गरजेचे आहे। सेवा पंधरवडा या वर्षी खाली नमूद केलेल्या तक्त्यांमध्ये सेवांचा अंतर्भाव करण्यात येत आहे। मित्रांनो, या पंधरवड्यात या सेवांचा या ठिकाणी अंतर्भाव करण्यात आलेला आहे। तर अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा नवीन शासन निर्णयानुसार मदत निधीचे वितरण करणे गरजेचे आहे। प्रलंबित फेरफार नोंदींचा निपटारा करणे, पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण करणे, मालमत्ता हस्तांतरण नोंद घेणे, नव्याने नळ जोडणी देणे, मालमत्ता कराची आकारणी करणे, मागणी पत्र देणे, प्रलंबित घरगुती विद्युत जोडणीस मंजुरी देणे, मालमत्ता हस्तांतरणानंतर विद्युत जोडणीमध्ये नवीन मालमत्ता धारकाचे नाव नोंदविणे, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेअंतर्गत सिंचन विहिरीकरिता अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांची ऑनलाईन नोंदणी करणे, अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना प्रलंबित वन हक्क पट्टे मंजूर करणे, दिव्यांग प्रमाणपत्र देणे, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र देणे, विवाह नोंदणी प्रमाणपत्र देणे, आधार कार्ड सुविधा, पॅन कार्ड सुविधा, नवीन मतदार नोंदणी, जन्म मृत्यू नोंद घेणे प्रमाणपत्र देणे, शिकाऊ चालक परवाना, रोजगार मेळावा, सखी किट वाटप, महिला बचत गटास परवानगी देणे, महिला बचत गटास प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देणे, लसीकरण करणे, ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र देणे, प्रशिक्षित उमेदवारांना रोजगार उपलब्ध करून देणे, अशा प्रकारच्या सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगर विकास विभाग, कृषी विभाग, आदिवासी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग या विभागांकडील तसेच सर्व शासकीय विभागांकडील सेवा हक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवांविषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेत निपटारा करण्याकरिता कार्यपद्धती निश्चित करावी व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून देण्यात यावी। सर्व संबंधित खात्याच्या जिल्हा प्रमुखांनी सेवा महिन्यांची यशस्वी अंमलबजावणी करण्याची नियोजन करावे। तसेच प्रगतीविषयक क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घ्यावा आणि क्षेत्रीय भेटी द्याव्यात। शासनाकडून राबवण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याविषयी जनतेमध्ये यथोचित माहिती प्रसारित करण्यात यावी। सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी आयोजित करणे, शिबिरे, त्यामधील नागरिक प्रशासन सहभाग याविषयी स्थानिक प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्धी देण्यात यावी। या कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी स्थानिक प्रसिद्धी माध्यमांचे सहकार्य घ्यावे। तसेच या ठिकाणी व्हॉट्सॲपद्वारे सुद्धा या ठिकाणी गरजूंना माहिती देणे गरजेचे आहे।
मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, त्यांचे निरसन करणे गरजेचे आहे. कामे पूर्ण करण्याकरिता आवश्यक ती व्यवस्था कार्यवाही करण्यात यावी. पंधरवडा समाप्तीनंतर दिनांक 13 मे 2025 रोजी सर्व सक्षम प्राधिकारी यांच्याकडून 25 एप्रिल 2025 अखेर प्रलंबित संदर्भापैकी निपटारा करण्यात आलेले संदर्भ व निपटारा न झालेले संदर्भाविषयी स्वयं स्पष्ट कारणांसह प्रमाणपत्र देण्यात यावे. प्रत्येक शासकीय विभागाने सेवा पंधरवडा कालावधीत केलेल्या कामकाजाविषयी प्रमाणपत्रासह सेवानिहाय विभागनिहाय प्रगती अहवाल सोबतच्या प्रपत्रामध्ये 20 मे 2025 पर्यंत संबंधित विभागीय आयुक्त यांच्या स्वाक्षरीने प्रमाणित करून शासनात सादर करावा. मग मित्रांनो, सर्व विभागाच्या जनतेशी निगडीत असणाऱ्या सर्व सेवा विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्याबाबत तसेच सर्व विभागांच्या वैयक्तिक लाभाच्या सर्व योजनांचा निधी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट हस्तांतरित म्हणजे DBT मार्फत करण्याबाबत सूचना ही अद्याप कार्यवाही पूर्ण झाली नसल्याने सदर कार्यवाही 12 मे 2025 पूर्वी पूर्ण करण्यात यावी. मग मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल, PM किसान असेल, नमो शेतकरी योजना असेल, या सर्व काही ज्या योजना आहेत त्या DBT मार्फत देण्यात येतात. परंतु काही लाभार्थ्यांचे या ठिकाणी DBT झालेले नाही. ती सर्व DBT 12 मे पर्यंत अधिकाऱ्यांनी पूर्ण करून घ्यायचे आहे आणि त्या ठिकाणी DBT मार्फत त्या लाभार्थ्यांना पैसे द्यायचे आहे. या सूचनांचे तंतोतंत पालन होईल याची दक्षता सर्व विभागांनी व त्यांच्या अधीनस्थ असलेल्या कार्यालयांनी घ्यावी. मग मित्रांनो, हा GR तुम्ही www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. मित्रांनो, अशा प्रकारच्या सेवा पंधरवड्यामध्ये त्यांना अहवाल देणं आहे की विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सेवेसाठी दिनांक 25 एप्रिल रोजी जे प्रलंबित अर्ज आहे म्हणजे 25 एप्रिलपर्यंत जे अर्ज आले आहे ते अर्ज निकाली काढायचे. त्यांना 12 मे पर्यंत 25 मे रोजी अर्जांची संख्या किती होती, 12 मे रोजी किती अर्ज या ठिकाणी प्रलंबित आहे निकाली काढलेले आहे ती संख्या द्यायची आहे. 12 मे रोजी प्रलंबित संदर्भ अर्ज संख्या म्हणजे ज्याची कामं झाली नाही ते आणि त्या ठिकाणी का पूर्ण झाली नाही त्याची कारणे सुद्धा त्या ठिकाणी द्यायची आहे प्रगती अहवाल. त्यामुळे या ठिकाणी शासनाने परिपत्रक काढून सूचना देण्यात आलेल्या आहे की तुमचे जे काही प्रलंबित कामकाज असेल ते पूर्ण करणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता की जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत अधिसूचना काढण्यात आलेली आहे की तहसील उपविभागीय कार्यालय यांच्यामार्फत पुरवण्यात येणाऱ्या सेवांचे परिशिष्ट अधिकाऱ्यांनी कोणते काम कोणती सेवा द्यायची आहे कोणती पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी या तक्ता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे किंवा टेलिग्राम चॅनलवरती दिलेलं आहे. तर तुमचं जे कुठलं काम असेल, फेरफार असेल, अभिलेख नक्कल देणे असेल, तुमचं राष्ट्रीय कुटुंब लाभ असेल, इंदिरा गांधीचा लाभ असेल, संजय गांधीचा लाभ असेल, 30% महिला आरक्षण दाखला असेल, मराठा समाजांच्या मुलांसाठी सवलती देय प्रमाणपत्र असेल, तर 28 एप्रिल ते 12 मेच्या दरम्यान तर तुम्ही त्याचा पाठपुरावा करून तुमचे सर्व कामे पूर्ण करून घ्या. लवकरात लवकर ही कामे तुमचे वेळेवर होणार आहे. तुम्हाला जातीचे प्रमाणपत्र काढायचे असेल, नॉन क्रिमिनल काढायचे असेल तर तेही 15 दिवसाच्या आत निघणार आहे. 25 एप्रिलपर्यंत ज्यांनी अर्ज केले आहे त्यांचे सर्व अर्ज या ठिकाणी निकाली निघणार आहे. जर निकाली यांनी काढले नाही तर अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी दंड होणार आहे. त्यामुळे मित्रांनो, ही कामे तुमचे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते या दरम्यान जाऊन त्यांची कामे पूर्ण करून घेतील. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.